पत्नीचा अपघात नव्हे तर नियोजित खून, पतीसह वाहन चालक अटकेत. बुलढाणा जिल्ह्यात पत्नीचा अपघात झाल्याचा बनाव करून तिचा नियोजित खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झालेला आहे. या प्रकरणी पोलीस आणि पतीसह कार चालकाला अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. मृत वृषाली प्रकाश गावंडे या पातुर्डा येथून पिंपळगाव काळे येथे दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती आणि या प्रकरणी वृषाली यांच्या सासऱ्यांनी मनीष दिगंबर गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला अपघाताचा गुन्हा नोंदवला. मात्र अपघाताबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल चौकशी सुरू केली आहे. तपासादरम्यान कार चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याच्या कबुली जबाबातून मृत वृषालीचा पती प्रकाश अनंत गावंडे, त्याचा साथीदार मंगेश चुलकार यांनी मिळून हा खुनाचा कट रचल्याचं समोर आलंय. पत्नीच्या हत्येसाठी कार चालकाला 1 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं चौकशीत उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी पती प्रकाश गावंडे, कार चालक मनीष सूर्यवंशी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. पत्नी वृषाली गावंडे यांना मारण्यासाठी पती प्रकाश गावंडे यांनी यापूर्वी 3 वेळा विष देण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अपघाताचा बनाव रचून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. आपल्या पोलीस स्टेशन जळगावमध्ये 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली. त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे तिचा कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे. त्या फिर्यादीवरून आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्या संदर्भात आम्ही तपास केला. त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलू, संशय उपस्थित केला. मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच दिग्विजय साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली. जी यंत्रणा आहे ती चालवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला. सीसीटीव्ही असतील, सगळे बॉलिकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश सावळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन. त्याच्यानंतर असं कळालं की जे त्यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन त्या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला आपण धडक देऊन तिचा खून करण्यात आला. याचा आम्ही सगळं सखोल तपास केला. 3 आरोपी अटक केले. त्यांची रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केली. आरोपी यांच्या ताब्यात आहे. सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक निलेश आंबे साहेब यांचे मार्गदर्शन आणि पहिली सर त्यांच्याही मार्गदर्शनाखाली वारंवार त्यांनी मला या संदर्भात गाईड केली. पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि ठाणेदार आहे जळगाव त्यांची टीम, त्यांचंही त्याच्यामध्ये भरपूर चांगलं तपास आणि आम्ही हे रुपये कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे.